नमस्कार मित्रांनो, आजपासून आपण MSBTचा जो फर्स्ट इयरचा जो बेसिक मॅथमॅटिक्स आहे त्या बेसिक मॅथमॅटिक्सची लेक्चर सिरीज चालू करतोय. ठीक आहे, तर आज आपण पहिल्या चॅप्टर पासून सगळे व्हिडिओज बनवणार आहे. ठीक आहे, तर आपण MSBTचा जो डिप्लोमाचा जो फर्स्ट चॅप्टर आहे, बेसिक मॅथमॅटिक्सचा जो फर्स्ट चॅप्टर आहे लॉगॅरिथम, तिथून स्टार्ट करणार आहेत. बट लॉगॅरिथम शिकवण्याच्या अगोदर फक्त एक गोष्ट सांगू इच्छितो की MSBTच्या फर्स्ट सेमिस्टरला जो सब्जेक्ट आहे बेसिक मॅथमॅटिक्स, त्याला डायरेक्टली लॉगॅरिथम स्टार्ट केलाय म्हणजे त्याची काहीतरी पार्श्वभूमी असली पाहिजे. आणि लॉगॅरिथम त्याच स्टुडंटला कळतो ज्यांना एक्सपोनेन्शियल फंक्शन कळत असतो. आता काही लेकरांना हा एक्सपोनेन्शियल वर्ड जेव्हा ऐकतो तेव्हा थोडंसं वेगळं वाटेल, बट मी त्यांना सांगू इच्छितो की घातांकित रूप जर तुम्हाला सोडवता येत असेल किंवा घातांक हा जर चॅप्टर तुम्ही शिकला असेल, त्याच्यामध्ये जर घातांकित रूपात कसं मांडणी करायचे हे जर शिकला असेल तर तुम्हाला लॉगॅरिथम कळायला काही अवघड जाणार नाही. मग आता प्रश्न असा आहे की सर तो घातांक किंवा जो इंडायसेस चॅप्टर आहे तो आम्हाला व्यवस्थित आठवत नाहीये. टेन्शन नका घेऊ, आपण स्टार्टअप करणार आहेत त्याच बीट पासून. म्हणजे लॉगॅरिथमची जिथं सुरुवात होत असते, लॉगॅरिथम ज्याच्यापासून आपल्याला कळतो तो बेसिक पार्ट आज आपण इथं घेणार आहेत. त्यासाठी आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म काय असतो ते सर थोडंसं समजून घ्यायचंय. जसं की एक्झाम्पल सांगतो, मी इथं जर असं लिहित असेल की काय 3 हे जे 3 आहेत कितीदा मल्टिप्लाय केले, मी 3 ला 3 सोबत कितीदा मल्टिप्लाय केले 4 टाइम, तर मी याला लिहू शकतो 3⁻⁴. याचा अर्थ काय, मी ह्याला एका संक्षिप्त रूपात लिहितोय म्हणजे शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितोय. तर हे जे 3 आहे ह्या 3 ला आपण म्हणतो बेस आणि हे जे काय 4 आहे त्याला म्हणतो आपण पॉवर. आता काही जण याला पॉवर म्हणतात, काही जण याला इंडायसेस पण म्हणतात आणि काही जण याला एक्सपोनंट पण म्हणतात. मग आता नीट लक्ष द्या, इथं जे काही एक्सपोनेन्शियल फॉर्मॅट आहे, जो काही एक्सपोनेन्शियल फॉर्मॅट आहे ते जर कळाला व्यवस्थित तर आपल्याला लॉगॅरिथम कळायला कशी मदत होते हे मी तुम्हाला लॉगॅरिथमच्या डेफिनेशन मध्ये सांगेन. पण त्याच्या अगोदर आपण एक्सपोनेन्शियल फंक्शनचे जे काही प्रॉपर्टीज आहेत त्याला की आपण लॉ ऑफ इंडायसेस, त्यालाच मराठीमध्ये घातांकाचे नियम असं म्हणतो, ते आधी आपण ऑब्झर्व करू. म्हणजे ते आधी समजून घेऊ. ते समजले की लॉगॅरिथम कळायला काही वेळ लागणार नाही. मग इथे चेक करा, जर समजा 5 चा क्यूब जर लिहिला असेल 5⁻³ तर याचा अर्थ काय होतो, इथं बेस मध्ये कोण आहे रे चेक करा. हा बेस मध्ये जो आहे तो 5 आहे. तो बेस मध्ये कोण आहे 5 आणि पॉवर मध्ये कोण आहे 3. तर हे जर एक्सपान्शन करायचं असेल तर याचा अर्थ काय होतो, हा बेसला स्वतः सोबत कितीदा मल्टिप्लाय करायचा आहे तर 3 वेळेस, म्हणजे 5×5×5. मग ह्याचं आन्सर येईल 125. मग ह्याला जर मी व्यवस्थित लिहिलं 5 चा क्यूब इज इक्वल टू 125, तर हा जो 5 आहे त्याला मी ऑलरेडी काय नाव दिले रे बेस, आणि या 3 ला काय नाव दिले पॉवर, किंवा मी डिफरंट नाव दिले तिथे इंडायसेस आणि एक्सपोनंट. तर हे जे 125 हे जे एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे त्याचं हे काय रे सोल्युशन आहे. हे काय सोल्युशन आहे. म्हणजे कोणाला काय म्हणायचं थोडीशी आयडिया आली असेल. मग आता ह्याचे जे काय बेसिक प्रॉपर्टीज आहेत त्यालाच आपण लॉ ऑफ इंडायसेस किंवा घातांकाचे नियम असं शिकलो, ते थोडंसं आपण रिवाइज करू. त्याच्यानंतर आपण ऍक्च्युअल डेफिनेशन ऑफ ए लॉगॅरिथम कडे येऊ. मग पहिले असे की जर समजा इथं 2 क्वांटिटी मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत, बट कंडिशन दोघांचा बेस कसा आहे सेम, आणि पॉवर जर असतील, समजा याचा पॉवर m आहे याचा पॉवर n आहे, 2 क्वांटिटी जर मल्टिप्लिकेशन मध्ये असतील आणि दोघांचा बेस जर सेम असेल तर आपण पॉवरची ऍडिशन करू शकतो. आपण काय करू शकतो पॉवरची ऍडिशन. हे सगळं तुम्ही शिकलेलं आहे, फक्त मी ते रिप्रेझेंट करून दाखवतोय, चेक करा. फर्स्ट प्रॉपर्टी. सेकंड जे आहे लॉ तो काय रे, जसं मल्टिप्लिकेशन मध्ये 2 क्वांटिटी असेल तसं डिव्हिजन पण मध्ये पण असू शकतात. बट कंडिशन जे 2 क्वांटिटी डिव्हिजन मध्ये आहेत त्या दोघांचा बेस कसा असायला पाहिजे सेम.
तर त्याची जे काही पॉवर असतील, समजा इथं पॉवर m आहे, इथं पॉवर n आहे, तर अशा कंडिशन मध्ये पॉवरची सबस्ट्रॅक्शन होत असते, पॉवरची सबस्ट्रॅक्शन होत असते. थर्ड जी प्रॉपर्टी आहे, थर्ड ती अशी की जर समजा एखादी क्वांटिटी आहे बी आणि त्याचा ऑलरेडी पॉवर आहे आणि या सगळ्या क्वांटिटीचा जर पॉवर n येत असेल तर पॉवरचा पॉवर हा मल्टिप्लिकेशन मध्ये येत असतो, म्हणजे m इंटू n. आता आणखीन एक मी ऍड करतोय, हे तुम्हाला लगेच लक्षात येईल. समजा एखादी क्वांटिटी आहे, 1 डिवायडेड बाय b चा पॉवर m आहे, तर लक्षात ठेवा ते पॉवर जर 1 असेल न्यूमरेटर मध्ये तर त्याला मी डायरेक्टली b रेज टू वरे पॉवर घेऊन जाऊन काय करू शकतो, जे काही पॉवर आहे त्या पॉवरचं चिन्ह बदलू शकतो. ठीक आहे, म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आणि फिफ्थ जी आहे ते ऍक्च्युली अशी आहे की जर समजा कुठलीही क्वांटिटी असेल, कुठलीही क्वांटिटी आणि त्याचा पॉवर जर 0 असेल तर त्याची ऑलवेज व्हॅल्यू काय येते, 1 येत असते. ठीक आहे, आणि आणखीन एक गोष्ट सांगायचं असे की जर समजा दोन डिफरंट क्वांटिटी मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत a इंटू बी आणि या कॉमन पॉवर आहे m, तर मी याला सेपरेट पॉवर देऊ शकतो, a रेज टू m इंटू b रेज टू m. सिमिलरली जर समजा डिव्हिजन मध्ये पण असतील a डिवायडेड बाय b आणि या सगळ्यांचा कॉमन पॉवर जर m असेल तर मी त्याला a रेज टू m डिवायडेड बाय b रेज टू m लिहू शकतो. इथपर्यंत तुम्ही शिकलेले आहेत, इथपर्यंत कोणाला काय अडचण येणार नाही. बट आता कधी कधी आपल्याला मे बी एखाद्या वेळेस अडचण येऊ शकते, जर इनर स्क्वेअर रूट ऑफ b असेल तर याला आपण असं लिहितो b चा 1/2 पॉवर. इथं पॉवर काहीच नाही म्हणजे किती आहे, 1. जर समजा सेकंड केस मध्ये जर असंच रूट असेल, फक्त स्क्वेअर रूटच्या ठिकाणी क्यूब रूट असेल आणि b असेल, याचा पॉवर काहीच नाही म्हणजे किती आहे, 1, त्याला मी b रेज टू 1/3 लिहू शकतो. सिमिलरली जर समजा इन nth रूट म्हणजे कितवा पण असू शकतो, nth रूट ऑफ b जे आहे त्याचं काहीच पॉवर नाही म्हणजे किती आहे, 1, त्याला मी लिहू शकतो b रेज टू 1 डिवायडेड बाय n. आता थोडंसं सिमिलॅरिटी चेक करा, मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने लिहू शकतो. जर समजा याच ठिकाणी इनर स्क्वेअर रूट ऑफ b चा mth पॉवर असेल, mवा पॉवर, त्याला कसं लिहू शकतो, त्याला लिहू शकतो b चा m डिवायडेड बाय 2. सिमिलरली इन अ क्यूब रूट ऑफ b रेज टू जर m असेल त्याला लिहू शकतो b रेज टू m डिवायडेड बाय 3. आणि सिमिलरली जर समजा nth पॉवर असेल आणि b चा mth पॉवर असेल तर लिहू शकतो b रेज टू m डिवायडेड बाय n. चेक करा नेमके कोएफिशिएंट कुठे कुठे चाललेत हे तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल. हे तुम्ही लॉ ऑफ इंडायसेस हे चॅप्टरच्या अंडर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही स्टडी केलेल्या आहेत आणि भरपूरदा यूज पण केलेल्या आहेत. बट सर आपला जो चॅप्टर आहे तो आहे लॉगॅरिथम आणि तुम्ही शिकवताय काय तर लॉ ऑफ इंडायसेस किंवा घातांकाचे नियम. तर त्याचं रिझन असं आहे की जेव्हा तुम्हाला कुठलाही सब्जेक्ट शिकायचा असेल तर त्याचा काही ना काही काय असतो, पाया असतो. आणि लॉगॅरिथम चॅप्टरचा पाया जो आहे तो कम्प्लिटली लॉ ऑफ इंडायसेस किंवा एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. म्हणजे काय, जर तुम्हाला एक्सपोनेन्शियल फंक्शन कळत असेल तर डेफिनेटली लॉगॅरिथम चॅप्टर पण सुद्धा इझिली कळून जाईल. ते कसं काय तर आपण डायरेक्टली चॅप्टरला सुरुवात करू. ठीक आहे, तर फर्स्ट बीट मी सांगितलं की तुम्हाला एक्सपोनेन्शियल फंक्शन माहित असायला पाहिजे. समजा एखादी क्वांटिटी आहे ज्याचा की बेस किती आहे, b आहे आणि याचा पॉवर m आहे आणि याचं सोल्युशन समथिंग a आहे. मी कलर डिफरंट यूज केलेत. मग तुम्हाला लक्षात आहे की हे b म्हणजे काय असेल रे, बेस, m म्हणजे काय असेल, पॉवर, इंडायसेस किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो, एक्सपोनंट. आणि a म्हणजे कोण आहे, हे जे काय क्वांटिटी आहे त्या क्वांटिटीचं सोल्युशन म्हणजे a आहे. ठीक आहे, बट कंडिशन इथे चेक करा. इथे कंडिशन सांगायचं विसरलो मी. इथे कंडिशन हे जे काय बेस आहे तो बेसची व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन 1च असली पाहिजे. मग इथं थोडस मी एक ऍड करतो. इफ जर असं असेल की एखाद्या बेसचा पॉवर काहीतरी असेल, त्याचं सोल्युशन काहीतरी a येत असेल आणि कंडिशन बेसची व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन 1 असेल तर देन वी कॅन से दॅट
हे जे काही m म्हणतो आता आपण ह्याला पॉवर म्हणत होतो, देन m इज कॉल्ड ॲज काय लॉगॅरिथम. आपण ह्या m ला काय म्हणू शकतो लॉगॅरिथम. कोणाचा लॉगॅरिथम ऑफ कोणाचा, हे जे काही सोल्युशन आहे, सोल्युशन कोण आहे रे ए, लॉगॅरिथम ऑफ ए, लॉगॅरिथम ऑफ ए विथ बेस, विथ बेस, विथ बेस. इथं बेस कोण आहे तर हा बेस आहे बी. बी हे वर्डिंग मध्ये लिहितो मी, आणखी एकदा रिपीट करतो, काही गडबड नाही आपल्याला. जर समजा हा एक्सपोनेन्शियल फॉर्मॅट आहे, म्हणजे हा बेस मध्ये हा पॉवर मध्ये ह्याचं उत्तर काही ना काही येणार आहे, तर आणि आणखीन एक कंडिशन आहे, हा बेसची व्हॅल्यू मस्ट बी ग्रेटर दॅन 1. ही बेसची व्हॅल्यू ही 1 पेक्षा जास्तच असायला पाहिजे, तरच आपण हे जे काय आता आपण त्याला पॉवर म्हणतो तो, या पॉवरलाच आपण काय म्हणणार आहेत, m इज कॉल्ड ॲज ए लॉगॅरिथम ऑफ a विथ बेस b. म्हणजे हा जो बेस b आहे तोच बेस लॉगॅरिथमचा पण असणार आहे. ठीक आहे, मग आता याला मी जे वर्डिंग मध्ये लिहिले त्याला मी काय करणार आहे, इन द फॉर्म ऑफ एक्सप्रेशन लिहिणार आहे. म्हणजे m इज इक्वल टू काय, ह्या लॉगॅरिथमला शॉर्ट फॉर्म मध्ये काय लिहिणार आपण लॉग. लॉग कोणाचा, लॉग कोणाचा तर a चा लॉग घ्यायचा आहे, आणि इथं बेस जो आहे तो बेस काय लिहिणार आहेत आपण b. म्हणजे आपण एक्सपोनेन्शियल फॉर्मॅट टू लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये जेव्हा कन्वर्ट करतोय तेव्हा एक गोष्ट लक्षात आली पाहिजे, एक्सपोनेन्शियल फंक्शन मध्ये जो पावर असतो तो काय असतो लॉग असतो. कोणाचा सोल्युशनचा विथ बेस b. एक एक्सपोनेन्शियल फंक्शन आणि लॉगॅरिथमिक फंक्शन मध्ये एक सिमिलॅरिटी आहे. ती सिमिलॅरिटी काय तुमच्या लक्षात येईल की एक्सपोनेन्शियल फंक्शन मध्ये जो बेस होता तोच लॉगॅरिथमिक फंक्शन मध्ये सुद्धा बेस आहे. कळलं, म्हणजे एक कॉमन पॉइंट कोणता दोघातला तर एक्सपोनेन्शियल फंक्शन मध्ये जो बेस आहे तोच बेस हा लॉगॅरिथम मध्ये असणार आहे. म्हणजे फक्त कंडिशन एकच लक्षात ठेवायचंय की जर समजा b रेज टू m इज इक्वल टू a असेल आणि कंडिशन आपला जो बेस आहे इज ग्रेटर दॅन 1 असेल, तर आपण ह्या पॉवरला काय म्हणू शकतो, ह्या पॉवरला म्हणू शकतो लॉगॅरिथम ऑफ सोल्युशन विथ बेस b. कळते. आता तुम्हाला प्रॉब्लेम किंवा एक्सपोनेन्शियल फंक्शन आणि लॉगॅरिथमिक फंक्शनचं रिलेशन व्यवस्थित कळावं म्हणून आपण नंबर ऑफ न्यूमेरिकल घेऊ, नंबर ऑफ एक्सप्रेशन घेऊ, डिफरंट अल्फाबेट्स यूज करणार आहेत. मग त्याच्यानंतर आपण काय करणार आहेत, ऍक्च्युअली कॉन्स्टंट्स घेणार आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला समजावून सांगणार आहे. जसं की एक्झाम्पल सांगतो. जर समजा इथं मी लिहिलं की काय 3 चा 4th पॉवर इज इक्वल टू 81 आहे. 3 चा 4th पॉवर काय 81 आहे. तर इथं चेक करा, हा जो 3 चा 4th पॉवर 81 लिहिलाय त्याच्यामध्ये हा जो 3 आहे तो आपल्यासाठी कोण आहे एक्सपोनेन्शियल फंक्शन मध्ये, तो बेस आहे. आणि हा जो 4 आहे या 4 ला आपण आतापर्यंत काय म्हणत होतो, काही जण याला पॉवर म्हणत होते. ओके ठीक आहे, काही जण याला काय म्हणायचे इंडायसेस म्हणायचे, किंवा काही जण याला एक्सपोनंट म्हणायचे. काय म्हणायचे एक्सपोनंट. हे जे एक्सपोनंट आहे आणि हे जे 81 आलंय, हे 81 ह्या एक्सपोनेन्शियल फॉर्मॅटचं सोल्युशन आहे. ह्या एक्सपोनेन्शियल फॉर्मॅटचं सोल्युशन आहे. हा जो एक्सपोनेन्शियल फॉर्मॅट आहे त्याला आपल्याला लॉगॅरिथम मध्ये कन्वर्ट करायचंय. तर सिम्पली कसं करायचं ते सांगतो, चेक करा. ह्याच्यामध्ये जो कोणी पावर आहे, पावर इज इक्वल टू लॉगॅरिथम कोणाचा सोल्युशनचा विथ बेस बी. इथे जे काय बेस असेल तोच बेस लिहिलाय मी. म्हणजे आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्मॅट टू लॉगॅरिथमिक फॉर्म जर कन्वर्ट करता आलं तर याच्यावरचे जे काही न्यूमरिकल्स आहे ते आपण खूप इझी वेनी सॉल्व्ह करू शकतो. जसं लॉ ऑफ इंडायसेस आहेत, घातांकाचे जसे नियम आहेत, तशा लॉगॅरिथमच्या सुद्धा काही प्रॉपर्टीज आहेत. त्याला आपण लॉ पण म्हणू शकतो, बट वर्ड्स यूज करतो प्रॉपर्टीज ऑफ ए लॉगॅरिथम. ठीक आहे, बट प्रॉपर्टीज ऑफ लॉगॅरिथमला जाण्याच्या अगोदर आपण थोडीशी प्रॅक्टिस करून घेऊ.
प्रॅक्टिस अशा गोष्टीची की जर एक्सपोनेन्शियल फंक्शन दिलं असेल तर त्याला लॉगॅरिथमिक मध्ये कसं कन्वर्ट करायचं, आणि जर समजा लॉगॅरिथमिक फंक्शन दिलं असेल तर त्याला एक्सपोनेन्शियल मध्ये कसं कन्वर्ट करायचं. आपण काही बेसिक प्रॉब्लेम घेणार. पहिल्यांदा सुरुवातीला अल्फाबेट्स यूज करणार आहेत. आपण काय यूज करणार, फक्त अल्फाबेट्स. जसं की समजा इथं बेस बी आहे, इथं पॉवर एम इज इक्वल टू सोल्युशन ए लिहिलं होतं, तेव्हा लॉगॅरिथमिक मध्ये कन्वर्ट करत असताना तेव्हा काय म्हणलं होतं रे, पॉवर म्हणजे कोण, एम इज इक्वल टू लॉगॅरिथम ऑफ, याच्यामध्ये सोल्युशन कोण आहे, ए विथ बेस बी, जे की ऑलरेडी केलं होतं. आता आपण डिफरंट अल्फाबेट्स यूज करू. जसं की एक्झाम्पल सांगतो, इथे चेक करा. समजा पी चा पॉवर क्यू आहे आणि तो सोल्युशन समथिंग आर एल आहे. पी चा पॉवर काय, क्यू आहे आणि सोल्युशन समथिंग आर एल आहे. त्याला लॉगॅरिथमिक मध्ये कन्वर्ट करणं लय अवघड नाही. त्याला काय करावं लागेल, तर बेसिक फंडामेंटल कंडिशन बघा, चेक करा. इथं मी सांगायचं विसरलो, इथं पण कंडिशन सांगतोय की हा जो बी आहे मस्ट बी ग्रेटर दॅन 1 असेल तरच हे असं लिहू शकतो, नाहीतर लिहू शकत नाही. कंडिशन कळाली. इथं सुद्धा काय रे, इथं जो बेस आहे पी इज मस्ट बी ग्रेटर दॅन 1 असं असेल तरच आपण ह्याला लॉगॅरिथमिक मध्ये कन्वर्ट करू शकतो. आता लॉगॅरिथमिक मध्ये कन्वर्ट करत असताना एक पक्का गोष्ट लक्षात आली माझ्या, की काय, की जो काही पॉवर असतो तो काय असतो, लॉग असतो. कोणाचा, सोल्युशनचा विथ बेस, जे काय बेस दिलेला आहे तोच. म्हणजे कॉमन फॅक्टर दोघांमध्ये बेस सुद्धा कसा आहे, सेम आहे. ठीक आहे. मग आता नेक्स्ट प्रॉब्लेम कडे जातो आपण. नेक्स्ट प्रॉब्लेम कडे जात असताना मी दुसरे अल्फाबेट्स यूज करणार आहे. जसं की समजा इथं एक्झाम्पल लिहितोय, चेक करा. एक्स चा पॉवर वाय असेल आणि या सगळ्यांचं सोल्युशन हे झेड येत असेल. या सगळ्यांचं सोल्युशन काय असेल, झेड. तर आपण याला लॉगॅरिथमिक फंक्शन मध्ये कसं कन्वर्ट करणार, तर पक्का माहितीये की पॉवर इज इक्वल टू काय, पॉवर इज इक्वल टू लॉगॅरिथम ऑफ कोणाचा, तर हे जे काय सोल्युशन आहे झेडचा विथ बेस एक्स. कंडिशन इथं पण सेम राहील, एक्स मस्ट बी ग्रेटर दॅन 1. म्हणजे तुम्हाला इथे एक क्रायटेरिया माहित पाहिजे, जी बेसची व्हॅल्यू आहे ती 1 पेक्षा जास्त असायला पाहिजे. ठीक आहे. नाहीतर पुन्हा काही लेकरं पुन्हा विचारतात मला, सर आम्हाला एक डाऊट आहे वगैरे म्हणून. ते डाऊट्स वगैरे नंतर सांगतो मी तुम्हाला काय डाऊट्स असतात ते. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला इथं अल्फाबेट्स जर कळाले असतील किंवा आणखीन एक अल्फाबेट्स घेऊ, त्याच्यानंतर आपण डायरेक्टली नंबर्स मध्ये घेऊ. ठीक आहे. समजा एम चा पॉवर एन असेल आणि उत्तर जर एल येत असेल, एल. इथे चेक करा, एम कुठे बेस मध्ये, एन कुठे पॉवर मध्ये, याचं सगळ्यात सोल्युशन कोण आहे, एल. तर इथं लक्ष द्या, ह्याला कन्वर्ट करत असताना काय करावं लागेल रे, एन इज इक्वल टू म्हणजे कोण, पॉवर इज इक्वल टू लॉगॅरिथम ऑफ कोणाचा रे, एल विथ बेस एम. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की एक्सपोनेन्शियल फंक्शन मध्ये जो पॉवर असतो तोच काय असतो, लॉगॅरिथम असतो. कोणाचा लॉगॅरिथम असतो, बट लॉगॅरिथम असतो सोल्युशनचा विथ बेस. जे काही एक्सपोनेन्शियल फंक्शन मध्ये बेस असेल तोच बेस असेल. म्हणजे इथं जेव्हा तुम्ही डिफरंट प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहेत, डिफरंट प्रॉब्लेम जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करणार आहेत, तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आपण आतापर्यंत ज्याला पॉवर म्हणले तो लॉगॅरिथमिक फंक्शन मध्ये ते कोण आहे, ऍक्च्युली लॉगॅरिथम आहे. कोणाचा, तर सोल्युशनचा. मग इथं आपण डिफरंट प्रॉब्लेम घेऊ जे की नंबर सिस्टम मध्ये असतील. जसं की एक सिंपल एक्झाम्पल घेतो म्हणजे तुम्हाला कळेल. 3 चा स्क्वेअर किती येतो आपल्याला माहितीये, 3 चा स्क्वेअर सगळ्यांनाच माहितीये. 3 चा स्क्वेअर काय, तर तो आहे 9. राईट आहे. मग इथं पॉवर कोण आहे, बेस कोण आहे आणि सोल्युशन काय हे तुमच्या लक्षात आलं असेल. हा जो बेस आहे 3 आहे, पॉवर 2 आहे आणि सोल्युशन ह्या 3 चा स्क्वेअर चा जे सोल्युशन आहे ते 9 आहे. मग ह्याला जेव्हा आपण लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करू तेव्हा आपल्याला सिम्पली लिहायचंय, काय लिहायचंय की पॉवर इज इक्वल टू, पॉवर कोण आहे रे, 2 इज इक्वल टू लॉगॅरिथम कोणाचा, लॉगॅरिथम तर ह्या 9 चा लॉगॅरिथम विथ बेस 3. ठीक आहे. सिमिलरली आपण 2-3 प्रॉब्लेम लिहून टाकू इथं. सिमिलरली 2-3 प्रॉब्लेम लिहितोय. तर आता चेक करा. समजा 5 चा 4th पॉवर 6 to 5 काय 6 to
5 बरोबर आहे. तर 5 चा स्क्वेअर हा 6 to 5. 6 to 5 आल्यानंतर इथं 6 to 5 सोल्युशन आहे, 5 बेस आहे आणि 4 काय रे पॉवर आहे. तर आपण याला लिहिणार पॉवर इज इक्वल टू लॉगॅरिथम ऑफ, लॉगॅरिथम कोणाचा सोल्युशनचा 6 to 5 विथ बेस 5. म्हणजे एक कॉमन फॅक्टर कळाला असेल की एक्सपोनेन्शियल फंक्शन मध्ये जो काही बेस असेल लॉगॅरिथम मध्ये सुद्धा तोच बेस असतो. आता हे जर थोडं आयडिया येत असेल तुम्हाला तर मी काय करतो अजून 2-3 प्रॉब्लेम करू, ठीक आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. समजा असा असेल 6 चा स्क्वेअर विच इज इक्वल टू 36. मग हे जे ते कुठल्या फॉर्मॅट मध्ये ते तुम्हाला कळालं. हा एक्सपोनेन्शियल फॉर्मॅट मध्ये लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. तर काय आहे तर सिंपल आहे, जो काही पॉवर आहे इथं पॉवर कोण आहे रे 2 आहे. पॉवर इज इक्वल टू लॉगॅरिथम कोणाचा लॉगॅरिथम सोल्युशनचा लॉगॅरिथम, ठीक आहे, विथ बेस. जे काही बेस तिकडं एक्सपोनेन्शियल फंक्शन मध्ये तोच बेस लिहिणार आहेत. इथपर्यंत कुणाला काय अडचण येणार नाही, ठीक आहे. आता जर समजा मला कोणी विचारलं सर जर समजा मी असं लिहिलं इन अ स्क्वेअर रूट ऑफ 81 इज इक्वल टू 9, इन अ स्क्वेअर रूट ऑफ 81 इज इक्वल टू 9, तर तुमच्या लक्षात येईल की ह्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्हाला लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आधी तुम्हाला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहिता आलं पाहिजे. त्याच्यासाठी मी पहिल्या पेजवर तुम्हाला काही कन्वर्जन दिले होते, त्यालाच आपण लॉ ऑफ इंडायसेस नुसार आपण सॉल्व्ह केलं होतं. तर मी याला असं लिहू शकतो का चेक करा. आधी सिम्प्लिफाय करत असताना इन अ स्क्वेअर रूट ऑफ 81 इज इक्वल टू 9. सर आपण पॉवर इज इक्वल टू लिहिले, ओके, आपण याला पॉवरच्या फॉर्मॅट मध्ये लिहितो, चेक करा. इथे लिहितो मी 81 ह्या स्क्वेअर रूटला काय लिहू शकतो रे 1/2 लिहू शकतो का चेक करा इज इक्वल टू 9. आता चेक करा इथं पॉवर पण आहे, बेस पण आहे आणि सोल्युशन पण आहे. इथं बेस कोण आहे सर, इथं बेस कोण आहे हो, तर लक्ष द्या हा जो बेस आहे तो बेस आहे 81. तो बेस कोण आहे 81. सर मग पॉवर जो आहे तो आहे 1/2. पॉवर कोण आहे 1/2 आणि सोल्युशन कोण आहे. आता एवढं तर तुमच्या लक्षात येईल सोल्युशन हे 9 आहे. सोल्युशन कोण आहे 9 आहे. मग याचं कन्वर्जन करायचंय कुठल्या फॉर्मॅट मध्ये लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये. तर ते काय येईल रे, तर ते येईल 1/2 पॉवर इज इक्वल टू 1/2 पॉवर इज इक्वल टू लॉगॅरिथम कोणाचा लॉगॅरिथम रे सोल्युशनचा. सोल्युशन कोण आहे 9 आणि बेस कोण आहे तो आहे 81. जर समजा हे कळालं असेल तर पुढचे मी 2 प्रॉब्लेम लिहितो, त्याचं आन्सर खाली कमेंट मध्ये तुम्हाला द्यायचंय, ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 1 मी इथे लिहितोय, चेक करा. क्वेश्चन नंबर 1 इन अ क्यूब रूट ऑफ 27 इज इक्वल टू 3 आणि इन अ फोर्थ रूट ऑफ 16 इज इक्वल टू 2. ह्याचं जे आन्सर आहे लॉगॅरिथमिक फॉर्मचं तुम्ही खाली कमेंट मध्ये कमेंट करायचं. मग आता ह्या जर गोष्टी तुम्हाला व्यवस्थित कळाल्या असतील कोणती, तर ते एक्सपोनेन्शियल फंक्शन आणि लॉगॅरिथमिक फॉर्म मधलं रिलेशन. तर आणखी एकदा रिपीट करतो, नीट लक्ष द्या. जर समजा एखादी क्वांटिटी असेल एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये b⁻m आणि तो सोल्युशन जर a असेल आणि सगळ्यात महत्वाची कंडिशन हा जो बेस आहे तो बेसची जर व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त असेल तरच आपण या पॉवरला काय म्हणू शकतो, या पॉवरला म्हणू शकतो लॉगॅरिथम ऑफ सोल्युशन विथ बेस b इफ आणि देन. हे कळायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की जर तुम्हाला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये जर एखादं इक्वेशन दिलं असेल तर त्याला लॉगॅरिथम मध्ये कसं कन्वर्ट करायचं, हे जर गोष्ट कळाली तर एक लक्षात ठेवा की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पुढच्या जे शिकवणार आहेत ते तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल. म्हणजे काय रे
की जर समजा एक्सपोनेन्शियल फॉर्मॅट, कारण आपल्याला शिकलेले आपण 8वी 9वी आणि 10वीला एक्सपोनेन्शियल फॉर्म हा कम्प्लिटली स्टडी केलेला आहे। जर समजा एक्सपोनेन्शियल फॉर्म आपल्याला ऑलरेडी येत असेल तर लॉगॅरिथमिक मध्ये कन्वर्ट करून सोडवणे अवघड नाहीये। आता थोडासा प्रश्न असा आहे की जसं आपल्याला एक्सपोनेन्शियल टू लॉगॅरिथमिक असेल, एक्सपोनेन्शियल टू लॉगॅरिथमिक जर तुम्हाला कन्वर्ट करता येत असेल तर लॉगॅरिथमिक टू एक्सपोनेन्शियल सुद्धा कन्वर्ट करता येतो। जसं की आता एक्झाम्पल सांगतो, चेक करा। जर मला कोणी दिलं असेल की समथिंग लॉगॅरिथम ऑफ समथिंग ए विथ बेस बी इज इक्वल टू एम, हा कुठल्या फॉर्मॅट मध्ये, तर डेफिनेटली कोणी सांगू शकते की हा सर लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये, का रे लॉग दिले म्हणून, दुसरं काही रिझन तर नाहीये। मग ह्या लॉगॅरिथमिक फंक्शनला आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्मॅट मध्ये रिप्रेझेंट करता येईल का, तर पहिला आन्सर आहे यस। मग कसं करायचं, ते सांगतो, नीट लक्ष द्या। मी तुम्हाला एक कॉमन गोष्ट सांगितली होती की एक्सपोनेन्शियल फंक्शन आणि लॉगॅरिथमिक फंक्शन मध्ये एक कॉमन पार्ट आहे, तो म्हणजे बेस। म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शन मध्ये जो बेस असेल तोच लॉगॅरिथमिक फंक्शन मध्ये असणार आहे। म्हणजे मला पहिली गोष्ट काय भेटली, ती म्हणजे भेटली बेस। इथं बेस कोण आहे रे, बी आहे, ठीक आहे। मग दुसरी गोष्ट असं सांगितली होती की हे जे पॉवर असतो तो लॉगॅरिथम असतो, म्हणजे हा जो कंप्लीट लॉगॅरिथम आहे, मी ज्याला राऊंड अप करतो किंवा बॉक्स करतोय, हा जो लॉगॅरिथम आहे ह्याचं सोल्युशन कोण आहे, एम आहे। या लॉगॅरिथमलाच आपण काय म्हणतो, पॉवर। म्हणजे हा जो एम असणार आहे तो कुठं असणार आहे, पॉवर मध्ये, म्हणजे पॉवर मध्ये। आणि लॉगच्या नंतर जे ब्रॅकेट मध्ये असते ते कोण असतो, तर ते असतो सोल्युशन। ते कोण असतंय, सोल्युशन। म्हणजे तुम्हाला जसं एक्सपोनेन्शियल टू लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करता येते तसं लॉगॅरिथमिक फॉर्म टू एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे का, त्याचं रिझन सांगतो। आता आपल्याला जे काही प्रॉब्लेम सोडवायचे ते लॉग मध्ये सोडवायचे, पण लॉग बद्दल आपल्याला जास्त माहिती आहे का, नाही। मग मला लॉगचं कन्वर्जन कशामध्ये करावं लागेल, एक्सपोनेन्शियल फंक्शन मध्ये, कारण आपल्याला लॉ ऑफ इंडायसेस व्यवस्थित माहिती आहेत। आपल्याला जर समजा घातांकाचे नियम व्यवस्थित माहित असतील तर ते सोडवायला सोपं जाते। बट आपल्या लॉगॅरिथम मध्ये लॉगॅरिथम लगेच सोडवता येणार नाही, म्हणून जे लॉगॅरिथमचे प्रॉब्लेम आहेत ते आपण कशामध्ये कन्वर्ट करणार आहेत, एक्सपोनेन्शियल फंक्शन मध्ये। एक्सपोनेन्शियल फंक्शन मध्ये त्याला काय करणार, सिम्प्लिफाय करणार आणि पुन्हा आणखीन त्याला लॉगॅरिथम मध्ये कन्वर्ट करणार। म्हणजे शिकायला आपण शिकतोय लॉगॅरिथम, बट मॅक्सिमम यूज स्टार्टिंगला कशाचा करायचंय, कळेपर्यंत तरी एक्सपोनेन्शियल फंक्शन कडच। जसं की मी एक्झाम्पल सांगतो, जर समजा तुम्ही तुमच्या मामाच्या गावाकडे गेलात आणि तुम्हाला स्वतःला इंट्रोड्यूस करायचंय की मी कोण आहे, तुम्ही स्वतःचं नाव सांगितलं, पप्पाचं नाव सांगितलं तर तिथं ओळखणार कोणी असते का, नाही। तुम्हाला रेफरन्स कुणाचा द्यावं लागतंय की ज्या गावामध्ये ज्या माणसाला ओळखतात त्याचा रेफरन्स द्यावं लागेल। आणि मामाच्या गावात मामाला किंवा आजी आजोबालाच ओळखतात किंवा आपल्या आईला ओळखतात, तर त्यांचा रेफरन्स सांगावा लागेल। सिमिलर वेनी लॉगॅरिथमचे प्रॉब्लेम सोडवत असताना डायरेक्टली तुम्हाला लॉगॅरिथम बद्दल जास्त माहिती नाहीये तर तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला ओळख सांगावी लागेल एक्सपोनेन्शियल फंक्शनची। म्हणजे लॉगॅरिथमिक टू कुणाकडे जावं लागेल, एक्सपोनेन्शियल फंक्शन कडे जावं लागेल। एक्सपोनेन्शियल फंक्शन मध्ये जाऊन सिम्प्लिफाय करावं लागेल आणि तो सिम्प्लिफिकेशन झाल्यानंतर पुन्हा आणखीन कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल, लॉगॅरिथम मध्ये कन्वर्ट करावं लागेल। म्हणजे एवढं सिंपल आहे की जर तुम्हाला हा प्रॉब्लेम जर बघितला तर खूप इझी आहे। फक्त फर्स्ट टाइम जेव्हा तुम्ही लॉगॅरिथम चॅप्टर पाहताय तेव्हा तुम्हाला मे बी असं वाटू शकतंय की आम्हाला काहीतरी इंजिनिअरिंगला वेगळं काहीतरी आहे, ठीक आहे। इंजिनिअरिंगला किंवा डिप्लोमाला काही वेगळं असं काही पार्ट नाहीये। फक्त एक लक्षात ठेवा की हा जो आहे तो लॉगॅरिथमिक पार्ट हा कम्प्लिटली डिपेंड्स अपॉन ए एक्सपोनेन्शियल फंक्शन आणि आपण ते स्टडी केलेले इंडायसेस किंवा घातांक या चॅप्टर मध्ये, ठीक आहे। मग आता आपण जसं लॉगॅरिथमिक फंक्शन मध्ये सगळे एक्सपोनेन्शियल फंक्शन कन्वर्ट कसे करायचे ते बघितले होते आणि काही न्यूमेरिकल पण बघितले होते, काही प्रॉब्लेम्स पण बघितले होते। सिमिलर वेनी आपण करू, जर समजा लॉगॅरिथमिक फंक्शन मध्ये दिलं असेल तर त्याला एक्सपोनेन्शियल मध्ये कसं कन्वर्ट करायचं ते, ठीक आहे। मग इथे चेक करा, जर समजा एखादा प्रॉब्लेम असेल समथिंग लॉगॅरिथम ऑफ p विथ बेस q इज इक्वल टू समथिंग r असा असेल,
तर ह्याला कन्वर्ट कशात करायचंय, तर कन्वर्ट करायचं एक्सपोनेन्शियल फॉर्मॅटमध्ये. तर पहिल्या गोष्टी डाऊट म्हणजे माइंड मध्ये क्लिअर व्हायला पाहिजे की एक्सपोनेन्शियल फंक्शन मध्ये आणि लॉगॅरिथमिक फंक्शन एक कॉमन फॅक्टर आहे, तो म्हणजे बेसचा. इथं क्यू बेस आहे तर इथं सुद्धा काय असेल रे, क्यू बेस असेल. या पूर्ण लॉगॅरिथमचं सोल्युशन जे आहे ते ऍक्च्युली पॉवर आहे, म्हणजे ते कोण असेल रे, पॉवर असेल. आणि ह्याचं जे काय उरलंय त्याचं सोल्युशन कुठं असतं, लॉगच्या डब्यामध्ये. कंडिशन हे सगळे करत असताना कंडिशन लक्षात ठेवा, लॉगच्या मल्टिप्लाय मध्ये दुसरं कोणी नसायला पाहिजे. लॉगच्या मल्टिप्लाय मध्ये समजा असं जर असतं n इंटू लॉग ऑफ p विथ बेस q इज इक्वल टू r, तर ते असं कन्वर्ट करता येणार नाही. ते असं कन्वर्ट करता येणार नाही. मग त्यासाठी लक्षात ठेवायचं लॉग सोबत कोणी नसायला पाहिजे. बरं, आणखीन एक एक्झाम्पल बघूत आपण. चेक करा. जर समजा लॉग ऑफ p असेल विथ बेस m असेल आणि त्याचं सोल्युशन जर n असेल, तर मी तुम्हाला आधीच सांगितलं काही झालं तर आधी काय लिहायचं, कॉमन फॅक्टर, तो म्हणजे बेस. म्हणजे लॉग मधला बेस आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन मधला बेस सेम आहे. आणि पूर्ण लॉगचं सोल्युशन कोण आहे इथं, n आहे, तर तो जाईल पॉवर मध्ये आणि जे काय ब्रॅकेट मध्ये उरलं ते जाईल सोल्युशन मध्ये. कळतंय? मग याचे आपण काही आणखीन एक्झाम्पल बघणार आहे, ते चेक करा. जसं की समजा लॉग ऑफ समथिंग x विथ बेस y इज इक्वल टू z. हा, मी डिफरंट अल्फाबेट्स यूज करतोय, चेक करा. मग आता हेचं सोल्युशन मला करायचंय एक्सपोनेन्शियल फंक्शन मध्ये. तर पहिली गोष्ट क्लिअर की बेस इज ऑलवेज ए बेस. आणि या पूर्ण लॉगचं जे सोल्युशन आहे ते कोण आहे रे, झेड आहे. म्हणजे लॉग म्हणजेच कोण असतो, पूर्ण लॉग फंक्शन म्हणजेच कोण असतो, पॉवर असतो. मग इथं पॉवर कोण आहे रे, इथं पॉवर आहे झेड इज इक्वल टू ब्रॅकेट मधली क्वांटिटी काय असते, सोल्युशन असते. ब्रॅकेट मध्ये क्वांटिटी काय असते, सोल्युशन असते. कळतंय? आणखीन आपण दुसरे प्रॉब्लेम बघू. जर समजा असं कोणी दिलं असेल लॉग ऑफ 1 to 5 विथ बेस 5 इज इक्वल टू समथिंग व्हॅल्यू दिली 3. मग एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचंय, तर बेस इज ऑलवेज ए बेस. बेस ऑलवेज काय असणार आहे, बेस. आणि हे लॉगचं जे काय सोल्युशन असणार आहे ते म्हणजे पॉवर आहे. इथं पॉवर येईल 3 आणि याचं सोल्युशन येईल 1 to 5. कळतंय? लय अवघड पार्ट नाहीये. फक्त आता शेवटचा एक प्रॉब्लेम घेऊ आणि मग इथं आपण थोडंसं स्टॉप करणार. ठीक आहे, चलो. म्हणजे काय, लॉगॅरिथम ऑफ समथिंग 81 असेल विथ बेस 3 असेल तर येईल 4. ठीक आहे. तर या कंडिशन मध्ये याला काय करायचं, आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचंय. आपल्याला काय करायचंय, एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचंय. तर इथं चेक करा, इथं बेस कोण आहे रे, बेस 3. म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शन आणि लॉगॅरिथमिक फंक्शन मध्ये जो कॉमन फॅक्टर आहे, तो कॉमन फॅक्टर कोण आहे, तर तो बेस आहे. कॉमन फॅक्टर कोण आहे, बेस आहे. कॉमन फॅक्टर बेस आहे म्हणजे बेस लिहिला मी. आणि ह्या पूर्ण लॉगॅरिथमचं सोल्युशन कोण असतो, ते म्हणजे पॉवर असतो. मी ते लिहिलं पॉवर 4. आणि लॉगच्या ब्रॅकेट मध्ये जो कोणी असेल तो त्याचा सोल्युशन असतो 81. फक्त कंडिशन लक्षात ठेवा, लॉगच्या मल्टिपल मध्ये किंवा दुसरीकडे ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये दुसरी क्वांटिटी नसायला पाहिजे. कळतंय? चलो, इथपर्यंत कोणाला काही अडचण नसेल अशी अपेक्षा. काही डाऊट किंवा काही अडचण असेल तर ते खाली कमेंट मध्ये त्यांनी सांगू शकता. आणखीन एकदा रिपीट करतो, चेक करा. आपल्याला जर एक्सपोनेन्शियल फंक्शन व्यवस्थित कळालं असेल तर लॉगॅरिथमिक फंक्शन खूप चांगल्या पद्धतीने कळतो. आपण थोडीशी समरी करणार आहेत. आपण काय काय शिकलो ते, तर पहिल्यांदा शिकलो आपण लॉ ऑफ इंडायसिस. आपण काय शिकलो, लॉ ऑफ इंडायसिस. ठीक आहे. त्याच्यानंतर काय शिकलो, तर शिकलोत काय, तर आपण शिकलो सुरुवातीला लॉ ऑफ इंडायसिस. ठीक आहे. त्याच्यानंतर शिकलो आपण डेफिनेशन ऑफ लॉगॅरिथम. डेफिनेशन ऑफ लॉगॅरिथम. आता ज्याला डेफिनेशन कळाली त्याच्यानंतर आपण काय शिकलोय, तर कन्वर्जन. आपण काय शिकलो, कन्वर्जन. कशातून कशात, कन्वर्जन. 2 टाइपचे कन्वर्जन शिकलो. फर्स्ट एक्सपोनेन्शियल टू लॉगॅरिथम
आणि दुसरं शिकलो लॉगॅरिथम टू एक्सपोनेन्शियल. लॉगॅरिथम टू एक्सपोनेन्शियल हा बेसिक पार्ट आहे. हा बेसिक पार्ट आहे लॉगॅरिथम चॅप्टरचा. ठीक आहे. आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये प्रॉपर्टीज ऑफ लॉगॅरिथम बघणार आहेत. आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये प्रॉपर्टीज ऑफ लॉगॅरिथम बघणार आहेत. म्हणजे आपल्याला हे बघायचंय की डिफरंट प्रॉपर्टीज काय येतात ते. ठीक आहे. म्हणजे आपल्याला पुढच्या चॅप्टर मध्ये पूर्ण प्रॉपर्टीज पाहायचंय. ठीक आहे. डेफिनेशन कळाली असेल तर चांगली गोष्ट आहे. मी आणखी एकदा त्या चॅप्टर नेक्स्ट लेक्चर मध्ये रिवाइज करेन. ठीक आहे. जर समजा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचंय. आपण याच्यानंतर कंटिन्युअसली व्हिडिओ लेक्चरची जी काही सिरीज आहे ती सिरीज कंटिन्यू करणार आहेत अप टू लास्ट चॅप्टर पर्यंत. ठीक आहे. थँक्यू.